वेलकम बॅक टू माहीज युनिक किचन। तर आज आपण इथे 1 कप पोहे घेतलेले आहे। हे पोहे आपल्या नेहमीच्या वापरातले जाड पोहे आहे। याला एका कापडाने स्वच्छ पुसून घेतलं आणि याला मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं। 1 कप पोह्यासाठी अर्धा कप इथे आपल्याला रवा लागणार आहे। तर हा बारीक रवा आहे, इथे तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता। तर अर्धा कप रवा मी या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला। रवा आणि पोहे याची अशी जाडसर अशी पूड करून घेतलेली आहे आणि याला एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलं। तर याप्रमाणे याची अशी दरदरीत आपल्याला पूड करून घ्यायची आहे। तर आता यामध्ये काही आपण जिन्नस घालणार आहोत। त्यामध्ये इथे एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि गाजर घेतलेला आहे, ते किसून घेतलं आणि कोथिंबीर। हे सगळे जिन्नस आता एक एक करून तयार केलेल्या या पूडमध्ये आपण घालणार आहोत। तर त्याआधी इथे पाणी घालायचं आहे। पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर इथे पहिले अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे आणि ते चमच्याने व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। हळूहळू पूर्ण पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। पाणी घातल्यानंतर यामध्ये जो रवा आपण घातलेला आहे तो छान फुलतो आणि आधीपेक्षा हे बॅटर थोडंसं जास्त तयार होते। तर यामध्ये आधी कांदा घालून घ्यायचा, त्यानंतर टोमॅटो, हे सगळे जिन्नस यामध्ये आता एक एक करून घालून घेतलेले आहेत आणि हे जिन्नस घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नेहमी पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलेला असेल तर याप्रमाणे भाज्या घालून आपण हेल्दी पदार्थ घरच्या घरी तयार करू शकतो आणि मुलांना डब्यामध्ये किंवा घरच्या घरी नाश्त्याला सुद्धा हा पदार्थ आपण देऊ शकतो। तर इथे हे सगळे जिन्नस घालून आणखी पूर्ण मिक्स करून घ्यायचं। चवीला तर हा पदार्थ अप्रतिम लागतो। नेहमी भाजी पोळी खाऊन खूप कंटाळा आलेला असतो, तर एखाद्या वेळेस हा पदार्थ आपण ट्राय करू शकतो। खूप जास्त जिन्नसांची आवश्यकता पडत नाही, अगदी घरातच उपलब्ध असलेल्या जिन्नसामधून हा पदार्थ तयार होतो आणि तेलाचं प्रमाणसुद्धा यामध्ये खूप कमी आहे। आपल्या घरातील सगळेच जण हा पदार्थ आवडीने खाऊ शकतात, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत। अगदी पहिल्यांदा जरी बनवायला घ्याल तर 100% खात्री आहे तुम्हाला हा पदार्थ नक्की जमेल, कुठेही चुकणार नाही। तर इथे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि जिरं आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊ। सगळे जिन्नस मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये हळूहळू थोडंसं पाणी घालायचं, कारण यातला रवा आणि पोहे छान फुललेले आहेत आणि आधीपेक्षा बॅटर जास्त झालेलं आहे। तर याला पाणी घालून असं मिक्स करायचं, म्हणजे यात ज्या गुठळ्या वगैरे असतील त्या निघून जातील। तर इथे थोडं करून जवळपास आपण 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि 1.5 कप पाणी घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी इतपत आलेली आहे। आधी आपण अर्धा कप पाणी घातलं तर बॅटर छान फुललेलं होतं आणि नंतर 1 कप पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स केलं। तर इथे एका नॉनस्टिकच्या ताव्यावर आपल्याला असं एकदम छोटा चमचा अर्धा तेल घालून घ्यायचं आहे, त्याला छान पसरून घ्यायचं। तावा छान गरम झालेला आहे। इथे गॅसची पॉवर एकदम मीडियम ठेवायची आणि एक चमचाभर बॅटर घ्यायचं आणि यावर असं पसरवून घ्यायचं आणि वरची बाजू पूर्णपणे सुकली म्हणजे याचे असे काटा आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे आणि याचे काटे मोकळे केल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला पलटून घ्यायचं आहे। पलटवायच्या वेळेस घाई करायची नाही, कारण तुटण्याची शक्यता असते। व्यवस्थित वरची बाजू सुकल्यानंतरच आपल्याला हे पलटवायचं आहे, कारण यामध्ये आपण भाज्या वगैरे घातलेल्या आहे त्या व्यवस्थित शिजतात आणि त्याच्यानंतर हा असा अलगद मोकळा होतो आणि याला व्यवस्थित आपण असं पलटून घेऊ शकतो। तर याला आपण पोहे आणि रव्याचा पराठासुद्धा म्हणू शकतो, कारण यामध्ये आपण भाज्यासुद्धा वापरलेल्या आहेत। तर असा हेल्दी पराठा आपला एकदम तयार झालेला आहे आणि दिसायला तर हा अप्रतिम दिसत आहे आणि चवीलासुद्धा खूप टेस्टी हा पराठा झालेला आहे आणि इथे छान खरपूस भाजून हा पराठा तयार झालेला आहे। तर या पराठ्याला काढून घेऊ आणि सगळेच पराठे याप्रमाणे करून घेऊ। तर इथे मी सगळे पराठे याप्रमाणे करून घेतलेले आहे। अत्यंत मऊसूत आणि खूप मस्त हे पराठे झालेले आहेत आणि छान भाजलेले सुद्धा आहेत। तर याप्रमाणे तुम्हीसुद्धा आपल्या घरी हा पदार्थ नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कुठल्याही क्षणी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
म्हणजे याप्रमाणे तुम्हाला नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर इथे सगळेच पराठे आपले एकदम तयार झालेले आहेत. हे पराठे आपण कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकतो, म्हणजे खोबऱ्याची चटणी, टोमॅटो केचप. तर इथे मी खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन पदार्थासोबत.